मायावरी या वारकरी संतांच्या गुरुवर्य गणेश बाबा महाराज त्यांच्या अथक प्रेरणेने योगी फुलनाथ बाबा गुरुवर्य शिवराम बाबा त्यांच्या कृपाशीर्वादाने आणि या दिंडी चालत मूर्ती म्हणून गुरुवर्य योगेश महाराज त्यांच्या अथक अशा कष्टाने 11/11/2011 साली पायी दिंडी सोन्याचं केस केलं गेलं आणि पाहता त्याला 11 वर्ष या पायी दिंडी सोन्यामध्ये गेले अनेक वर्ष आपण येत असतो. एक वेळ आपल्या नातेवाईकांकडे आपण लग्नाला जर गेलो नाही तर 2 दिवस वाईट वाटतं, विषय सोडून देतो. पण कोरोना सारख्या महाभयंकर आजाराने 1 वर्ष मला दिंडीमध्ये यायला मिळालं नाही. आमच्या आयुष्याची दिवाळी गेली आणि दसराही गेला आणि आज खरे आता दसरा दिवाळी तोच माझा सुखी झाली. या कोरोनाच्या काळामध्ये मागच्या वर्षी आपल्या दिल्लीमध्ये खंड पडलाच नाही. जेव्हा आपण पत्र छापत असतो त्याच्यावर लिहित असतो वर्ष 11. आज ज्याच्या जिल्ह्याचं पत्र छापलं असेल त्यांना पहिला प्रश्न पडला असा वर्ष 11. जर ते केलंच नाही तर वर्ष टाकता येत नाही. पण स्थापना जर पकडली आणि आजचं वर्ष बघितलं तर 1 वर्ष पडते. मला या गोष्टीचा अभिमान आहे की माझ्या पत्रकामध्ये असलेली वर्ष 11 आहे, 100% खरी आहे. या गोष्टीचा मला गेली अनेक वर्ष आपण पायी सोन्यामध्ये येत आहोत. पायी म्हणजे काय तर आपण जेव्हा घरामध्ये असतो तेव्हा आपण भजन करून हरिपाठ करून याची आपल्याला शाश्वती देता येणार नाही. जोपर्यंत आपण या दिंडीमध्ये आहे तोपर्यंत एकमेकाला आपण रामकृष्ण करत आहोत, हरी करत असतो. बरेचशी माणसं एकदा घरी गेलं त्यांना सांगितलं आम्ही पावती फेडायला आलोय. सांगते ज्या रस्त्याने आले ना त्याच रस्त्याने काय करा. जोपर्यंत दिंडीमध्ये आहे तोपर्यंत माणूस काही माणसं चांगली वागतात. त्याच्यावर काय होतं त्या दिंडीचा प्रभाव पडत असतो. तेव्हा जावं किंवा राहावं ही रिंगटोन काय करतो मोबाईलची ठेवतो. पण येता का घरी गेला जब तक सासे घरी या दिंडीमध्ये आल्यावर हे जे वातावरण तयार होतं अनेकांना वाटतं आपण काय झालं पाहिजे, मालकरी झालो पाहिजे. पण एकदा का आपण घरी गेलो संसाराच्या अवघीच व्यसन आणि ती गोष्ट काय आहे पुन्हा ते व्यसन आपल्याला दिंडी म्हणजे 15 दिवस 12 दिवस आपल्याकडून सतत हरिभजन होईल हे साधन. पहाटे 4 वाजता 3 वाजता आपण उठतो. तिथनं जो काकडा सुरू केला भजन कीर्तन प्रवचन आणि जपताना सुद्धा वदनी कमाल घेता हा श्लोक पडल्याशिवाय आपण सुरुवात करत नाही. इतकं नामस्मरण आपल्या दिंडीत होत असतं. पण जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला मिळत असते त्याला आपण मोबदल्यात काहीतरी देत असतो. गोलभर या गावातून आपली दिंडी निघाली. त्याच्यानंतर काही ठिकाणी आपल्याला फराळ मिळाला, काही ठिकाणी नाश्ता मिळाला, काही ठिकाणी जेवण मिळालं. असं आपण काय करतो खात आलो. पण आपण जेव्हा खात होतो ना तेव्हा त्या माणसाकडे आपण पाहुणे म्हणून जात होतो. 1 वर्षानंतर माझी दिंडी माझ्या घरी येणार आहे. आपण 10-15 मिनिटं नाश्त्यासाठी त्या ठिकाणी थांबलो असेल पण त्या व्यक्तीने ज्याने ती व्यवस्था केली असेल आपल्या येण्यासाठी कितीतरी काय आहे आपली वाट पाहिली असेल. पण वाटेची अशी अनेक आपल्याला असं शंभर वाटतं की बस या माणसापासून काय आहे तुम्ही दूरही जाऊ नये. पण आपण जेव्हा पुढे जातो पुन्हा वर्षभर काय आहे याची आपल्याला आपण आज या ठिकाणी गुरुवर्य गणेश बाबा महाराज यांच्याकडे पाहुणे म्हणून आलेलो होतो. पाहुण्यांची काय करत असतो आज गणेश बाबा आपण येणार आहे म्हणून या धर्मशाळेची त्यांनी चांगली व्यवस्था लागली होती. अनेक प्रकारच्या सुख सुविधा त्यांनी काय केलं आहे आपल्यासाठी उपलब्ध करून. ज्या ज्या ठिकाणी दिंडी थांबते ती सर्व व्यवस्था आपण करत असते. पण जेव्हा आपण पाहुणे जातो ना त्या घर मात्र आपल्याकडून काहीतरी अपेक्षा असते. जेव्हा आपण पाहुणे जातो त्या घर मालकाला वाटलं पाहिजे आपण त्यासाठी काहीतरी खाऊ देणार पाहिजे. या परमार्थिक माणसाला आपण काही खाऊ देऊ शकत नाही. पण तुका म्हणे येते भजनाप्रमाणे त्या संतांच्यासाठी जे आपल्याला दान करत असतात ना त्याच्यासाठी योग्य असं प्रवचन कीर्तन भजन आपण काहीतरी करत असतो. ज्या ठिकाणी आपण फराळ केला अन्नदान घेतलं त्यासाठी आपण प्रवचन केलं.
त्या ठिकाणी भजन केलं, कीर्तन केलं. जरी एवढं शक्य नसलं तरी कधी कधी कुंडली म्हणून हरिओम केलं किंवा भजन तरी काय आहे आपण घेऊन मगच आणि अशी ही दिंडी काय आहे आज या धर्मशाळेमध्ये काल या ठिकाणी आपण काय आहे स्थानात खरं तर यावर्षी ही दिंडी जाईल ही कुणालाच खात्री नव्हती. आज दिंडीमध्ये आम्ही जाऊ एवढंही नव्हे, समाधीचं दर्शन घेऊ हे आपल्याला वर्षभर तरी वाटलं नाही, पण सत्य संकल्पाचा राहणार आहे. देवाने कृपा केली आणि आज या ठिकाणी आपण सुखू विठ्ठल. दिंडी म्हणजे काय? दिंडीमध्ये सेवा करायला मिळते, दिंडीमध्ये पुण्य कमवायला मिळतं, दिंडीमध्ये आल्यावर आशीर्वाद द्यायचा असतो, दिंडीमध्ये आल्यावर मागणी करायची. सेवा कोणती करावी तर मन आणि धन. सेवा करण्यासाठी आपल्याला शरीर पाहिजे. आपल्याकडे शरीर जर योग्य नसेल, शरीराचा जर आपण वापर केला नाही, नुसते चालत राहिलो तर आपण कोणतीच सेवा करू शकत नाही. मग पूजा वाटण्याचं असेल, जेवण वाटण्याचं असेल, की टाळ वाजवायचं असेल तर महत्वाचं म्हणजे मन लागतं. आपण दिंडीमध्ये आलेलो आहोत पण आपलं घर जर मन जर घरी असेल तर ती दिंडी ती वारी आपल्याला सार्थक ठरणार नाही. आणि महत्वाचं म्हणजे धन. धनाशिवाय कोणतंही कार्य पूर्ण होत नाही. आणि आपल्याला असे अनेक उदाहरण आढळले आहेत की आपल्याला धन देऊन काय करत असतात, सेवा करायची, पुण्य कमवायचं. पुण्य कसं कमवायचं तर नामस्मरणाने, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्र जीवन. आपण वर्षभर गुन्हा करत संसारामधून आपल्या हातून जे पाप होत असतील ना ते पाप जर दूर करायचे असतील तर रामकृष्ण विचार अनंत राशी करतो पापाचे कलप आणि यासाठी आपण पुण्य करत असतो. आशीर्वाद कोणाला द्यायचा? एखाद्या गरीब माणसाने, एखाद्या श्रीमंत माणसाने आपल्या दिंडीला नमस्कार करून काहीतरी योगदान जर दिलं असेल त्याला उदाहरण करण्याने आपण आशीर्वाद दिला पाहिजे. पण गुरुवर्य गणेश बाबा भालेराव, योगेश महाराज बोलत असतील, ते जर स्वतःच्या संसाराला दूर करून जर आपल्यासाठी काही करीत असतील तर त्यांना आपण आशीर्वाद देणं योग्य नाही. त्यांच्यासाठी आपण मागणी मागायची असते. तेव्हा ज्या महान विभूतींनी आम्हाला एक सुख दाखवलं, ज्या महान विभूतींनी कोरोनासारख्या काळामध्ये स्वतःचा विचार न करता आम्हाला एकत्र करून माऊलीचं दर्शन घडवलं, ज्या महान विभूतीने आम्हाला ही धर्मशाळा उभी केली, अशा महान विभूत्यांना आमचं आयुष्य कमी कर पण त्यांना आयुष्य काय कर जास्त दे. कारण ते जोपर्यंत आहे तोपर्यंत ही रोपटे काय आहे वाढणार. मी या दिंडीमध्ये येतो, कोणतंच काम करत नाही, भजन करत नाही, कीर्तन करत नाही, या धर्मशाळेला ओझं म्हणून जगतो. आता जर का एखादा झाडू जरी मारायचा असला तरी समजा मी झाडू मारणार नाही. आणि ही धर्मशाळा उभी करण्यासाठी गुरुवर्य योगेश महाराज गणेश बाबा भालेराव आणि त्यांनी जी माणसं तालुक्यामध्ये जोडली ना त्यांनी अथंग असे प्रयत्न केले असेल. गुरुवर्य योगेश महाराज यांना मी प्रश्न विचारले, महाराज ती धर्मशाळा सर्व प्रयत्न तुम्ही केले पण मला असं वाटतं ही धर्मशाळा तुमची नाही, ही धर्मशाळा दिल्लीची का तुमची सांगा महाराज. महाराज ही शाळा कोणाची, तुमची का दिल्लीची? महाराज म्हणतात ती शाळा दिल्लीची, माझी. साठुनी दुधाची टकरी गोवारी गाय धेनू पेटारी किंबहुना कर्मफली ऐसे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो गोवारी तो काय करतो, गावातल्या गायी जमा करतो आणि गावाच्या बाहेर जंगलामध्ये चरायला येतो. माझ्या गायी चांगल्या गवतावर चरल्या पाहिजे जेणेकरून त्या चांगल्या दूध देतील, ही त्याची भावना आहे. माझ्या जनावरांना साफ करणार नाही, वाघ येणार नाही अशा ठिकाणी चाललं पाहिजे. आणि पुन्हा जेव्हा तो गुराखी जनावरांना घरी घेऊन येत असतो ना तेव्हा तो जागा बघत असतो की उद्या माझे जनावर कुठल्या ठिकाणी जातात. माझ्यासारख्या जनावरांना दिंडीमध्ये घेऊन येतात, मला कोणता साप गावणार नाही ना, मला कोणती इजा होणार नाही ना ते बघत असतात. आणि पुढच्या वर्षी जेव्हा दिंडीमध्ये जनावर येतील ना तेव्हा त्यांना काही कमी तर करणार नाही ना, तर सर्वच काय करत असतात, व्यवस्था करत असतात.
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टची परोपकारे देह कष्टची परोपकारे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती गुरुवार गणेश बाबा भालेराव ज्या जिल्ह्यातले आपण आहोत त्या जिल्ह्यातले नाही, ज्या तालुक्यातले आपण आहोत त्या तालुक्यातले नाही, गावाशी कुठल्याच प्रकारचा आपल्याशी संबंध नाही, पण शहापूर तालुका परिसरातून जेव्हा खर्डीतील दिंडी येईल ना तिच्यासाठी भविष्यासाठी धर्मशाला उभी राहिली ती प्रार्थना त्यांच्यामध्ये. जेव्हा त्यांना हे सुख पाहायला मिळालं गुरुवर्य गणेश बाबा हसू लागले. संत आपल्याला हसू लागले का? संत का असतात? कारण त्यांना माहित आहे त्या संसारामध्ये तुम्ही आधी गुंतलेला आहोत ना तो संसार मोठा आहे, तो संसार मोठा आहे. संसाराच्या नावे घडवून या शरीर वाट साधू संतांनी संसाराला दूर केलं म्हणून ते हसत राहिले आणि आपण संसाराला चिटकून राहिलो. विठ्ठल विठ्ठल साधू संत का हसू लागले? दृष्टांत ऐका. लॉकडाऊन मध्ये एकाचं लग्न झालं, तिचं लग्न झालं आणि लॉकडाऊन असल्यामुळे सोन्याची दुकानं बंद होती. अहो हार सुद्धा वेळेवर भेटत नव्हते, हार सुद्धा 3 दिवस आधी ठेवायला लागले आणि पहाटे 3 वाजता बाशिंग बांधलं आणि घरामध्ये एकटाच बसला होता. काय ताडपत्री जमा करतो बाशिंग बांधला. अशी अवस्था त्या लॉकडाऊन मध्ये होती आणि सांगितलं लॉकडाऊन असल्यामुळे काही सोन्याचं दुकान बंद असल्यामुळे तुला आता काही सोनं घेता येणार, पण जेव्हा लॉकडाऊन ओपन होईल ना तेव्हा मात्र काय आहे 1 तोल्याची 2 तोल्याची गंठण लागली. सोन्याची गोष्ट बाई कधीच विसरत नाही. ते कधी भजन विसरले, हरिपाठ विसरले, काम विसरले आणि बरोबर 1 वर्ष झालं दिवाळी आली. अहो आता दिंडी जाईल ना आपले गोलबोल मग मला तुम्ही गंठण घेणार होते. तो म्हणतो 1 वर्ष झाला का धंदा बंद आहे, पैशाची ठणठण आहे, तुला गंठण करून घेतला. हे काय नाही, हे तर बाल हट्ट सोपा आहे हो. त्याने जेसीबी मारलेला 50 रुपयाला जेसीबी घेऊन देता येईल, मोठा नाही पण गंठण काय सोपं आहे. तो म्हटलं ठीक आहे, आपण आळंदीला गेलो ना का तिथं सोनं चांगलं भेटतंय, माझी ओळख आहे आणि तो तर बोलला का ते भाव खूप कमी करतात. ठीक आहे म्हणून इतकी आनंदी झाली बाई की दिदीला नावापुरती आली होती ना. कधी चालत नाही, जेवायला वाटत आपली गाडी मुंबवली दिली, बसून बसून पायऱ्या जाम केल्या, कधीच दिंडीत चालली नाही आणि आली इथं म्हणजे आज तुमचं कीर्तन आहे ना, मला गंठण पाहिजे. आता आधीच आपल्या खिशाला गेलो मग बाजारात
एक तोल्याची गंठण सांगितले ना, हे दादा 3 तोल्याची गंठण दे. किती? आणि 350 रुपये रोख दिले मी त्याला. म्हणजे ती गंठण कशी होती? खोटी होती. प्रिंटिंग प्रेस वाला आपण मीच होतो, पण चांगलं आपलं थोडं 1.5-2 लाखाला बिल पण बनवलं आणि आलो. म्हटलं हे बाबा 1.5 लाखाची गंठण घेतले. इतकी आनंदी झाली बाई. अख्ख्या दिंडीमध्ये जी योगेश महाराजांच्या पाया पडली नाही, महाराजांच्या पाया पडली. महाराज लई गरम होते नाही का? महाराज स्वेटर काढून थंडी वाजताना कसं गरम होतं. गणेश बाबांकडे गेले. बाबा डॉक्टरला बघा माझ्या मांडला बघा काय झालं. तिला काय करायचं होतं? गंठण दाखवायचं. कीर्तन झालं आणि गेले लोक त्या दर्शनाला. चोर बरेच असतात आपल्याकडे हो का साई महाराज, मोबाईल चोरतात पण खरं काय बोलत नाही. त्यांनी काय केलं? गाडीवर आला, पटकन तिची गंठण घेऊन गेला. जशी गंठण गेली, कधी चाललेली न बाई लोटांगण घालीत नदी गेली. आव 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 माझी गंठण गेली. ओ इथं गंठण इतकी रडायला लागली. तर नवरा म्हणला घाबरू नको, अशा 10 गंठणी मी उभ्या करेल. ती तर धर्मशाळेमध्ये आली, जेवण पण नाही. जी कधी गाडी चालली नव्हती, लोटांगण घालत जर्नीला गेली. कशा बाई ती गंठण गेलीचं दुःख म्हणून सांगायचे. अहो माझी गंठण गेली हो, तुम्ही इतक्या कष्टाने घेतली होती. आता ते माझ्यासारखे लय असू यायचा. मला माहिती आहे ना गंठण कुठे. म्हणजे बाथरूम मध्ये जायचं, कडी लावायचं, पक्का असायचं. परत बायकोजवळ आला. अरे रे 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 तुझी गंठण गेली, आता कधी आपल्याला घ्यायला मिळणार. अरे रे 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 मी किती कष्टाने कर्ज काढलं होतं, किती सांग. अहो कसं तुम्हाला वाईट वाटलं का नाही? मला खूप वाईट वाटलंय. परत बाथरूम मध्ये जायचं, पक्का असायचं. ज्या बाईची गंठण हरवली ती रडते, आणि ज्याने ती गंठण पैसे देऊन घेतली होती तो हसतोय. कारण ती गंठण खोटी आहे हे त्या बायकोला माहित नव्हतं. संसार खोटा आहे हे आपल्याला समजलं नाही, संसार खोटा हे साधू संतांना समजलं. नटिका व्यवहार हा संसार खोटा आहे साधू संतांना समजलं. म्हणून आज लाखो भावी या साधू संतांच्या समाधीवर मस्तक ठेवण्यासाठी आलं. तुम्हा आम्हाला समजला नाही म्हणून आपल्या घरामागला मेल्यावर जो फोटो मुलाने लावला तो 1 वर्षानंतर काय केलं, त्या फोटोला बोलत दिला बाबा इथे पैसे मला बोलत दे. विठ्ठल आपण सर्व त्या करून जर दिंडीमध्ये आलेला आहोत ना, मोठ्या मुश्किलीने आपल्याला सुट्टी मिळते. मोठ्या मुश्किलीने आपल्या व्यवसायामधून काय करत असतो, आपण सवड काढत असतो. ज्याला मनापासून यायचंय तो बरोबर सवड काढत असतो. ज्याला यायचं नाही ना तो म्हणतो आलो असतो पण माझ्याकडे सफेद कपडे नाही. आलो असतो पण त्या प्रत्येकाला नाश्ता करायला लागतंय आणि माझं पोट काय होतंय, आलो असतो पण त्या धर्मशाळेमध्ये व्यवस्था होत नाही. म्हणून आपली एक म्हण आहे, नांदणे गेला 1000 पागला. आपण दिंडीमध्ये आलो ना तर सर्वच काही आपण देवाच झालं पाहिजे. 1 वर्ष कोरोनाची वारी रद्द झाली कोरोनामुळे. लोक म्हणते बाबा महाराज तुम्ही जर म्हणता की दिंडी काय आहे, आमचा प्राण आहे आणि तुम्ही दिंडीला गेले नाही. आम्ही दिंडीला गेलो नाही कारण कोरोना नावाचा आजार आहे. आम्हाला वारकरी संप्रदायाचा आदर्श टिकवायचा आहे. आणि महत्वाचा विषय आम्ही दिंडीला कशासाठी येतो, त्या आरोग्याच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर मस्तक ठेवण्यासाठी येतो. देहूच्या तुकाराम महाराजांना आम्ही भेटायला जातो, पण त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे ज्ञानोबा तुकोबा आमच्या गळ्यामध्ये आहे, आमच्या घरी देखील. मग तुमच्या जर गळ्यामध्ये तुमच्या अंगात काय येत नाही बरोबर, लोक काही प्रश्न विचारते. जरी कोरोना असला तरी आमच्या घरामध्ये हरिपाठ थांबला नाही. एखाद्या गावाचं उद्धार कार्य असलं तर भजन कीर्तन थांबलंच नाही. अरे आमच्या अंगात जातच नाही.
येण्याचा काय विषय ज्ञानोबा तुकोबा आमच्या घरी आहेत. पण जी माणसं आम्ही एकत्र चालत असतो ना, जे संतांना आम्हाला प्रेम देतो ना, ते प्रेम आम्हाला घरी भेटणार नाही ना. म्हणून काय करतो आम्ही पायी येत असतो. आज कोरोनामुळे सर्व महाराज मंडळी घरी असते. ज्ञानोबा तुकारामाचं भजन आमच्याकडून होईल, पण ती माणसं जर भेटणार नसती, त्याच्यामुळे आमची वारी काय आहे आम्ही फिरवतो. विठ्ठल विठ्ठल एवढी तुला काय केली, काय केलं वरी वरी जन्म पाशातले या दिंडीच जर रद्द झाली ना, संतांनी सर्व स्वातंत्र्य जगद्गुरु तुकाराम महाराजांना जोर नावाचा आजार झाला. त्यावेळेस जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणाले, जर माझी तब्येत साथ देत नसेल तर माझ्यामुळे हा दुसऱ्याला होईल, म्हणून मी या वर्षी पंढरीची वारी करणार नाही. ही जगद्गुरु तुकाराम महाराजांनी स्वतः आयुष्यात केलं. पण जी जगद्गुरु तुकाराम महाराजांवर टीका करायची ना मंडळी, ती घरी गेली. सांगितलं, महाराज तुम्ही तर लय मोठे महाराज आणि तुम्ही दिंडीला येणार नाही. नाही येणार, पण आम्हाला तुमची फार आठवणी. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणाले, ठीक आहे मी तर येऊ शकत नाही, हा भोपळा घ्या. तुम्ही ज्या ज्या ठिकाणी मुक्काम कराल, ज्या ज्या तीर्थामध्ये स्नान कराल, जो जो गंध लावला ना, तो जगद्गुरु तुकाराम महाराज सांगले भोपळ्याला काय करा, त्याची पूजा करा. लोकांनी दुर्लक्ष केलं, तो भोपळा घेऊन गेला. दिंडी चालताना ज्या ज्या त्या ठिकाणी स्नान केलं, आंघोळ केल्यानंतर त्या भोपळ्याला आंघोळ घातली, गंध लावला, ज्या ज्या देवाच्या पाया पडले त्या भोपळ्याला काय केलं, ते देवाचं दर्शन केलं. आणि दिंडी पूर्ण करून ते सर्व लोक जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या घरी गेली. महाराज हा तुमचा भोपळा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याची पूजा अर्चा केली. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणाले, म्हणजे सर्व वारकरी भाविकांना वंदन आहे, तुम्ही आज काही करून काय करा, जेवल्याशिवाय राहू नका. वारकरी मंडळी तयार झाली. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जेवण वाढलं. जेवणामध्ये भाजी वाढली होती भोपळ्याची. जेवायला बसले, महाराज ती भाजी काय अशी केली, कडू लागायला लागली. अरे जो भोपळा तुम्ही नेला, जो भोपळा साधू संतांच्या पाया पडला, जो भोपळा तीर्थस्थानी गेला, देवांच्या पाया पडला, त्या भोपळ्याचं कडू पण केलं नाही. मग जर तुम्ही दिंडीला गेले आणि सर्व काही केले आणि तुमच्यात जर वाईट गुण जर गेले नसतील ना, चित्त नाही नाही तरी त्रिवेणी संगमी नाना. आपण कितीही जरी तीर्थयात्रा केली आणि त्याच्यात जर आपला काही पाप जात नसेल, वाईट सवयी जात नसतील, तर या दिंडीला येण्याची काय आहे की आपली वारी नाही तर भेळी. विठ्ठल या दिंडीमध्ये आल्यावर आपण देह भान विसरला पाहिजे. 4 ठिकाणी आपल्याला जायचं असतं. 4 ठिकाणी आपल्याला जायचं असतं. पहिलं आहे देवभूमी. भगवान श्रीकृष्ण ज्या ठिकाणी जन्मले ती मथुरा, तिला आपण देवभूमी म्हणतो. दुसरी आहे संतभूमी. ही